त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एकानं साथ घातली, दुसऱ्यानं अट घातली। आता ही अट आहे की कट हे त्यांनीच मिळून ठरवावं। राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आशिष शेलारांचं सूचक विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून शिंदेंचा संताप होऊ शकतो, तर फडणवीस संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांच्या पोटात ढवळाढवळ सुरू असेल। संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना जोरदार टोला। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी प्रतिसाद दिला, यात कुठल्याही अटी शर्ती नाहीत, ही तर लोकभावना आहे। अटी शर्तींच्या मुद्द्यांवरून खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार, नागपूरकरांच्या तक्रारी आणि समस्यांच्या निवारणासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षाचं वाटप। रिक्षा वाटपानंतर फडणवीसांसह आदिती तटकरे आणि आशिष देशमुख यांचा ई रिक्षाने प्रवास। शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मधमाशांचा हल्ला, जखमी पर्यटकांवर जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। वर्धा आणि मालेगावात उन्हाचा कडाका वाढला, वर्ध्यात पारा 44 अंशावर तर मालेगावातही तापमान 43 अंशांवर गेल्यानं रस्त्यांवर शुकशुकाट। जम्मू काश्मीरच्या रामबानमध्ये अतिवृष्टीचा फटका, राष्ट्रीय महामार्ग ठप्प।